बुलढाण्याच्या खामगावमध्ये दोन गटात राडा झालाय। हमीद चौक परिसरातली ही घटना आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। बुलढाण्याच्या खामगाव शहरातील हमीद चौक परिसरामध्ये दोन गटात वाद झाल्याची घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली। त्यानंतर अचानक दगडफेक झाली, राडा झाला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। तर सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। वादाचं कारण हे अजून समोर आलेलं नाही। अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे। संदीप, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये रात्री दोन गटांमध्ये किरकोळ विषयावरून वाद झाल्याची माहिती आहे। त्यामुळे वादाचं रूपांतर जे आहे ते किरकोळ दगडफेकीमध्ये झालेलं आहे, ज्यामध्ये अद्याप पोलीस जखमी झाला काही या संदर्भात पोलिसांकडून कुठलीही माहिती मिळाली नाही। मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि त्या ठिकाणी दोन्ही गटाच्या तरुण होते, जे व्यक्ती होते, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात घेतली। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या लावण्यात आलेला आहे। तणावपूर्ण परिस्थिती सध्या आणि शांतता जी आहे ही या परिसरामध्ये पाहायला मिळते। कुठल्याही अफवांवर बळी पडू नये किंवा कुठलीही सामाजिक तेढ निर्माण होईल अशा कुठल्याही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करून अशा पद्धतीचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि या वादाचं कारण जे आहे ते अद्यापर्यंत समोर आलेलं नाही। मात्र पोलीस जे आहे आता याचा कसून पुढील तपास करत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तरी काही दृश्य सुद्धा आपण पाहतो, या सगळ्या राड्याचे दृश्य आहेत। सुरुवातीला वाद झाला, त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली, राडा झाला। अद्यापपर्यंत कारण नेमकं समोर येऊ शकलेलं नाही, मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये दोन गटात राडा झालेला आहे। रात्री 11च्या सुमारास हा सगळा राडा झाला आहे।